ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय आरजी ग्रुप नारायणगाव आणि त्यांच्या विरोधात विक्रम भाऊ हांडे वनकुटे एक संगमनेर तालुक्यातील टीम, दुसरी टीम अगदी आपण पाहतोय जुन्नर तालुक्यातील आहे. आणि या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घमासान आणि प्रचंड मोठा संघर्ष खर तर जो पाहायला मिळेल. शेवटच्या दोन मॅचेस आता बाकी असतील आणि दोन्ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. आपलं सातत्य जर टिकून ठेवायचं असेल तर या दोनही मॅच जिंकाव्यास लागतायत. पहिलं षटक टाकण्यासाठी प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये तयार. चेक. दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहेत दत्त देवस्थान अकलापूरचे प्रताप दादा तळेकर. आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती आपला सत्कार संपन्न होणार आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती आपला सत्कार संपन्न होणार आहे. जिजाभाऊ हांडे आपणास देखील विनंती आहे आपण देखील या. कव्हर ड्राईव्ह खेळला पहिल्या चेंडूवरती अमोल घोडेकरनं आणि या दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील, 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या साह्यानं खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. प्रीतम बारी षटक क्रमांक पहिले घेऊन येत असताना आपण पाहतोय. सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं मनापासून स्वागत. आरजे ग्रुप नारायणगाव त्यांच्या विरोधात विक्रम भाऊ हांडे स्पोर्ट्स वनकुटे अशी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. माझ्या डाव्या बाजूला रवी काशीद सर आहेत. फार मोठी तकमक या युवकांची मी पाहतोय. आमचे तौसिफ भाई असतील ना, रवी काशीद असतील. खर तर पुढाकार घेतला आपल्या मित्राच्या नावानं क्रिकेटची स्पर्धा भरवायची आणि खर तर याच मैदानावरती शेखर शेळके कितीतरी बहरदार खेळी शेखरनी मात्र ज्या केलेल्या आहेत. आजही असा भास होतो शेखर आपल्यामध्ये आहे, तो कुठून तरी येईल, तो मैदानाच्या आतमध्ये जाईल असा भास क्षणाक्षणाला नक्कीच होतो. परंतु आपलं दुर्दैव आहे की आपण शेखरच्या स्मरणार्थ ही क्रिकेटची स्पर्धा घेतो आहोत. यस, पहिल्या दिवशी जे वादळ आलं होतं बरेच जण म्हटले वादळाच्या रूपानं शेखर आलाय. नक्कीच तो कुठून तरी पाहत असणार आहे. खर तर एवढं शानदार आयोजन नियोजन कोणतीही स्पर्धा असो या परिसरामध्ये शेखरचा कॉल आला नाही असं झालंच नाही. सातत्यानं नक्की चर्चेत असायचा. मैदानावरती असल्यानंतर खूप कमी बोलायचा, परंतु आपल्या बॅटच्या माध्यमातून शेखर शेळके नक्कीच उत्तर द्यायचा. यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला केलाय प्रहार, केलाय वार, ठोकलाय दमदार षटकार. ही खासियत आहे राजू पाटेची. 9 धावा धावफलकावरती आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 9 आपण पाहतोय. 9 रन ऑन स्कोर बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वाईड यॉर्करचा उपयोग त्या ठिकाणी मात्र जो केला गेलाय. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र 9 वरती स्थिर आहे. धावा 9 स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. प्रीतम बारी महत्वाचं पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला. हा खेळाडू देखील पालघर जिल्ह्यातीलच अगदी आपण पाहतोय. डहाणू परिसरातीलच हा खेळाडू आहे. हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चमकताना पाहायला मिळालं. प्रीतम बारी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन क्रिकेट खेळलं प्रीतम बारी यांनी आणि आज समावेश केलाय विक्रम भाऊ हांडे वनकुटे टीम मध्ये. परंतु राजू पाटे हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नौखं नाहीये. मुख्य व्यासपीठावरती सत्कार संपन्न होतोय प्रताप दादा तळेकर यांचा. जिजाभाऊ काळे उद्योजक जिजाभाऊ हांडे यांचा सत्कार संपन्न होतोय. सामाजिक कार्यकर्ते वनकुटा यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती सत्कार संपन्न केला जातोय. राजू पाटे परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट, धावबाची शिकार त्या ठिकाणी मात्र ठरताना पाहायला मिळतोय. राजू पाटे बाद.
धाव फलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाड, सोन्या गायकवाड. आता त्यांना नाही त्याचं उत्तर देखील नक्कीच दिलं पाहिजे. बरेच जण म्हणतील हाच खेळाडू यानं का टी शर्ट घातलं नाही, तर साईज त्याची आम्हाला खर तर सापडली नाही किंवा टी शर्ट त्याला आलं नाही आणि म्हणून तो वेगळ्या टी शर्ट मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. प्रत्येक टी शर्ट वरती या पाठीमागच्या दिशेला आपण पाहतोय शकरची छबी, आपण पाहतोय गॉगल वरचा फोटो. विकी स्पोर्ट क्लब मध्ये असताना सातत्यानं त्याचा खेळ आपण पाहत आलो. अष्टपैलूत्व कित्येक मॅच गेलेल्या शकरनी ओढून आणल्या, खेचून आणल्या. हे शेखर शेळके नावाचं खर तर वैशिष्ट्य. विक्रमी गर्दी झाली होती ज्यावेळेस शेवटच्या दिवशी शेखरला निरोप देण्यासाठी आम्ही आलो. यावेळेला अगदी आपण पाहतोय फक्त दिशा दिली एक आणि प्राप्त केला चौकार. अमोल घोडेकर कॉपी बुक स्टाईल फटके खेळण्यासाठी माहीर मानलं जातं या फलंदाजाला. ठोकला चौकार. क्रिकेटमध्ये तुमच्या स्वभावाला देखील फार मोठी किंमत असते. तुमचा स्वभाव चांगला असल्यानंतर तुमच्या अवतीभोवती गर्दी होत असते. हे सातत्यानं आपण पाहतो क्रिकेटमध्ये देखील. आज रोजी मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव आदरानं का घेतलं जातं? कितीतरी वेळा चुकीच्या निर्णयानं पंचानं बाद दिलं, परंतु काहीच आक्षेप न घेता सचिन तेंडुलकर माघारी आले आणि म्हणून तेंडुलकर महान आहेत. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये एकच भारतरत्न मिळाला आणि तो मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांना मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळला लॉंगॉनच्या दिशेला. हा गेला षटकार स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. सचिनच्या बाबतीत विषय घेतल्यानंतर माझं एक वाक्य नेहमी मी सांगतो, झुकते वही है जिसमें जान होती है, आकड़ तो मुर्दों की पहचान होती है. संयम शेवटपर्यंत राखला आणि म्हणून तो नक्कीच महान होत गेला. तसंच शेखर शेळके अगदी आपण पाहतोय कोणत्या प्रकारचे वादविवाद कधीच त्याच्या मैदानावरती पाहायला मिळाले नाहीयेत. मितभाषी, काही विचारलं तर फक्त हसत राहणार असा आमचा शेखर. आणि फक्त त्यांना आपल्या बॅटनं खर तर अनेक मैदानावरती उत्तर दिलं प्रतिस्पर्ध्यांना आणि त्याच्या स्मरणार्थ हा चषक नक्कीच संपन्न होत असताना आपण पाहतो आहे. सोन्या गायकवाड डावकुरे आता तेजपुंज तारा, मॅन फ्रॉम टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर, आयकॉन म्हणून समावेश केलाय. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. पारनेर पासून झालेली सुरुवात टाकळी डोकेश्वर कर्दुले या टीम मध्ये खेळताना सातत्यानं पाहायचो, परंतु त्याचा बहरदार खेळ पाहून हमराज मृत्युंजय पुणे या टीम मध्ये देखील सातत्यानं हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. सुशांत गायकवाड स्ट्राइक एंड वरती खेळतोय. टोटल वरती नजर टाकली तर 21 धावा धावफलकावरती आहेत. मारा करण्यासाठी बॉलर तयार. हो, यावेळेला आपण पाहतोय परफेक्ट गॅप आहे. कव्हर ड्राईव्ह खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांचे असलेलं मैत्रीचे संबंध अगदी आपण पाहतोय आणि ती मैत्री सर्व पक्षीय मैत्री आहे. त्यामुळं मोठी गर्दी पहिल्यापासून मान्यवरांची देखील होती. पहिल्या दिवसापासून आज 3रा दिवस होतोय. मी बऱ्याच वेळेला तौसिफ बरोबर चर्चा करतोय, रवी बरोबर चर्चा करतोय की ही स्पर्धा अगदी आपण पाहतोय पाठीमागचं 1 वर्ष खंड पडली, परत पुन्हा एकदा चालू नक्कीच झाली, परंतु जो प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलाय ना, पुन्हा पुन्हा तेच चेहरे नक्कीच पाहायला मिळत आहेत. पाठीमागचे 21 वर्ष प्रेक्षकांनी नक्कीच दिलेला प्रतिसाद आणि असं वाटतच नाही पाठीमागचं 1 वर्ष नक्कीच जो खंड पडलाय. एवढं प्रेम आदरणीय जनार्दन पाटील आहेर पाटलांवरती या ठिकाणी पठार भागानं केलं. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी जिजाभाऊ हांडे सामाजिक कार्यकर्ते वनकोटे
यांच्या मार्फत 5,000 रुपयाची देणगी प्राप्त होते. त्यांचं देखील हार्दिक अशा प्रकारचे आभार. राकेश प्रभू त्यानं देखील तोंड भरून कौतुक केलं आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेचं. जेवढ्या काही मोठ्या स्पर्धा आहेत ना संपूर्ण भारतवर्षामध्ये त्या खेळलाय राकेश प्रभू. डहाणू परिसरातला खेळाडू आहे, पालघर जिल्ह्यातील खेळाडू आहे, त्यानं देखील कौतुक केलं. आणि राकेश प्रभूला पहिल्याच चेंडूवरती यश मिळतंय. फलंदाज अमोल घोडे गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ आमदार पलीकडच्या बाजूला जर पाहिलं होतंय आमच्या पाटलांचं, अर्थात सर्जेराव पाटील ढमढेरे अध्यक्ष मारुती मंदिर ट्रस्ट अंबी खालसा यांचं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून स्वागत असेल. येणाऱ्या 26 जानेवारीला त्यांचा 73वा अभिष्ट चिंतन सोहळा आम्ही या ठिकाणी मात्र साजरा करणार आहोत. पाटलांचं मनापासून स्वागत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन असं बाबू. रिवास रिवास चेंडू सीमारेषेच्या बाहेर अक्षय टावरेच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील येत आहेत. रिव्हर्स असेल, स्विच हिट असेल, स्कूपचे फटके असतील आणि सातत्यानं अक्षय टावरेच्या बॅट मधून ते फटके आपण पाहत आलेलो आहोत. पुन्हा एकदा रिव्हर्स साठी ट्राय केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 27 आहे. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. 22 ते 26 हा कालखंड जर पाहिला ना रवी सर, अनेक ठिकाणी स्पर्धा आहे. 15 ते 20 ठिकाणचे कॉल खरं तर आमच्या ऑफिशियल टीमला असतील. संतोषजी भालेराव सर पहिल्यापासून अगदी आपण पाहतोय या स्पर्धेवरती प्रेम केलंय. आदरणीय जनार्दन पाटील अयर साहेबांवरती प्रेम केलं. त्यांना देखील आज रोजी शिरूर प्रीमियर लीग चालू आहे, पलीकडे राजूर प्रीमियर लीग चालू आहे. या स्पर्धेला संतोष भालेराव सरांनी नक्कीच प्राधान्य दिलं आणि आपण पाहतोय सुंदर पंचगिरी पहिल्या दिवसापासून मात्र करताना जे पाहायला मिळतात. भालेराव ब्रदर्स साकोरी यांचं टेनिस बॉल क्रिकेट विश्वासाठी फार मोठं योगदान आहे. यावेळेला फटका सुरेख आहे. गगनाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. धावा 33. धावफलकावरती आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. अक्षय टावरे स्ट्राईकच्या दिशेला आहे. पुन्हा एकदा रिवर्स चेंडू सुसाट वेगा सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. विश्वस्त आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी मामा तळेकर यांचं शुभ आगमन होतंय. हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. रवींद्र भाऊ तळेकर आपलं देखील स्वागत. संभाजीराजे तळेकर आपलं देखील सहर्ष प्रकारचं स्वागत. नवनाथ सर तळेकर आपलं देखील सहर्ष प्रकारचं स्वागत. आणि सर्व सन्माननीय मान्यवर पाहुणे मंडळीला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्पर्धेचा आनंद घ्या. शिवाजी मामा तळेकर आणि संपूर्ण परिवार या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे तिन्ही चिरंजीव या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा नातू देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं
हार्दिक अशा प्रकारचं स्वागत, हार्दिक अशा प्रकारचे आभार, धन्यवाद. प्रत्येकाचा सन्मान केला जातोय. आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांची स्पर्धा म्हटलं की प्रत्येकाला आपली स्पर्धा वाटते. तसा मान सन्मान या ठिकाणी होतो. प्रत्येकाचं आदरातिथ्य त्या ठिकाणी मात्र जे केलं जातं आणि सन्मान होतोय त्या ठिकाणी आमच्या मान्यवरांचा. लॉंग लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. उद्याचा दिवस जर पाहिला तर उद्या वीरभद्र साकुरी टीम खेळते. उद्या जुन्नर तालुक्यातील राजुरी खेळते. उद्या जुन्नर तालुक्यातील कॅटवे ओतूर ही टीम खेळते. उद्या कामोटेक या ठिकाणची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. वा, प्रत्येक दिवशी तोंड गोड केलंय. 50 वर्षाची अखंड परंपरा. किसनराव गाडेकर ओरिजिनल लक्ष्मी पेढा. पेढा खाल्ल्यानंतर प्रत्येक जण खुशच होतो असा ओरिजिनल लक्ष्मी पेढा. के गाडेकर यांना आम्ही धन्यवाद देऊ. सन्माननीय किसन गाडेकर, सन्माननीय किरण गाडेकर, प्रत्येक दिवशी त्यांनी आमचं तोंड या ठिकाणी ऑफिशियल टीमचं तोंड गोड केलेलं आहे. उद्याचे 4 संघ मी सांगितले. ओ, यावेळेला लॉफ्ट केला शतरक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपला जातोय झेल. सुशांत गायकवाडचा सप्लाय खेळ. विकेटचं गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. ऑफसाइड झोन अतिशय स्ट्रॉंग आहे. अनिल धांडेचा स्ट्राइक एंड वरती तो उभा आहे. खर तर चौफेर फटकेबाजी आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अनेक अर्धशतक अनिल दांडेच्या नावावरती देखील आहेत. बरचसं क्रिकेट खेळले आपल्या कारकिर्दीमध्ये दांडे ब्रदर्सने. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. मिड विकेटचा शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल दांडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अक्षय टावरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आरजी ग्रुप नारेंगाव ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. 5 ओव्हरची लढत आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. झुंजार लढवई आमने सामने त्यांच्यातील झुंज, त्यांच्यात द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहे. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 45 धावा धावफलकावरती आपण पहा. महत्वाचं 4थं षटक प्रगती पथावरती जारी आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळून काढला. सिंगल डबलला जास्त महत्व दिलं जात आहे. बून से बांधताय सागर. रणनीती आखली जाईल. डावपेच मैदानाच्या आतमध्ये आखली जातील. चांगली बांधणी दोन्ही टीमने केलेली आहे. नामांकित आयकॉन दोन्ही टीम मध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे चांगली खर तर क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल
सांघिक धाव संख्या 46 धावा धावफलकावरती आहे आणि षटक संपलीत आता 4 षटक त्या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतात. 5वं षटक कुणाच्या हातात सोपवलं जातं ते मात्र पाहायचं आहे. पठार भागाचं क्रिकेट पुन्हा एकदा फुलताना पाहायला मिळत आहे. पठार भागावरती पुन्हा एकदा गर्दीचे महापूर होताना पाहायला मिळतात. टेनिस पुन्हा एकदा बहरताना पाहायला मिळत आहे. पठार भागाचा विश्वचषक संगमनेर तालुक्याचाच विश्वचषक म्हणून क्रिकेटच्या स्पर्धेकडे खरं तर क्रिकेट रसिका पाहतायत. आणि या नेत्र दीपक आयोजन पठार भागाचं लॉर्ड्स आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फटका घेऊन काढला. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. सांघिक धाव संख्या जाऊन पोहोचेल 48 वरती. ओव्हर क्रमांक 5 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना 48 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला अगदी आपण विरोधी दिशेला धावत पळत शतरक्षक प्रयत्न सुरेख त्या ठिकाणी शतरक्षकाचे आपल्याला पाहायला मिळाले. कॉम्बिनेशन फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सांघिक धाव संख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 रन ऑन स्कोर बोर्ड. बरेचसे खेळाडू या ठिकाणाहून गेल्यानंतर त्यांना दुसऱ्या मैदानावरती करमत नाही. या मैदानाची सवय खरं तर होऊन जाते. प्रत्येक जण प्रेमात पडतो. आणि रवी सर तुम्ही खेळाडूंच्या बाबतीत सांगता परंतु ऑफिशियल टीमला देखील तसंच होतं. कारण की या ठिकाणी जे प्रेम देतात आम्हाला कुठं असं ताटामध्ये घेऊन जेवायला बसत नाही. समोर रोटे येतात. परंतु या ठिकाणी घरचं जेवण दिलं गेलेलं प्रेम घरी स्पर्धा करतोय असं नक्कीच चित्र आहे. आणि आम्हाला विचारूनच तारखा धरल्या जातात हे देखील खूप महत्वाचं. हो यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचेल चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. थँक्यू. आणि स्पर्धा झाल्यानंतर परत 1 वर्ष आयोजकांबरोबर असा बाकी स्पर्धेमध्ये संपर्क येत नाही परंतु वर्षभर संपर्क असतो. आदरणीय जनार्दन पाटील आहेर साहेबांबरोबर प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व आहे. ज्या ठिकाणी अडचण ज्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय त्याच ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. असं गोर गरीब जनतेचं दैवत म्हणून जनार्दन पाटील आहेर यांच्याकडे नक्की जे पाहिलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हा महासंग्राम गेली कित्येक वर्ष आयोजित केला जातो आहे. सांघिक धाव संख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 59 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहे अक्षय टावरे. अंतिम षटक आहे राहुल. हे महत्वाचं षटक टाकत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हो हा चेंडू अगदी आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर आहे त्यामुळे पंचांनी इशारा केला हा व्हाईट बॉल असेल. खराब स्वरूपाचा चेंडू असेल. टोटल वरती नजर टाकली तर धावा 60 पाहायला मिळत आहेत. 60 रन 60 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. हो यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉंग लेगला चेंडू सीमारेषा पोहोचताना पाहायला मिळेल चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. रवीने माझ्याकडे एक चांगली माहिती पुरवली बरं का संतोष सर. रवीने माझ्याकडे एक माहिती पुरवली. चेक. थांबा ना जरा. दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहेत किरण शेठ बोराडे यांचं देखील सहर्ष प्रकारचं स्वागत. त्याचबरोबर
गारगाव क्रिकेट संघाचे जुने जाणते खेळाडू कृपेश शेठ गोळवा यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं देखील स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये अक्षय तावळे एक मोठा फटका वसूल करतोय, खणखणीत षटकार आलाय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. उपस्थित होत आहेत स्पर्धेमध्ये भगवमय वातावरण करणारे आमच्या सर्वांचे लाडके ज्ञानेश्वर घोलप आपल्या गाडीला झेंडा मारून आता मैदानामध्ये फिरताना आपण सर्वजण बघणार आहोत. ज्ञानेश्वर घोलप यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे. स्पर्धेमध्ये नेहमी आपल्या भगव्या पोषकामुळे चर्चेत असणारे ज्ञानेश्वर घोलप मैदानामध्ये आता आपल्या गाडीला झेंडा मारून चक्कर मारताना आपण सगळं पाहणार आहोत. एका साईडला आपल्या स्वराज्याचा भगवा झेंडा आहे, तर एका बाजूला आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय शेखर शेळकेचा झेंडा आपल्या गाडीला निश्चित रूपाने जो बांधलाय आणि या संपूर्ण मैदानामध्ये चक्कर मारताना आपण सर्वजण पाहतोय. एक अट्टील शिवभक्त आहेत ज्ञानेश्वर घोलप, त्याचबरोबर उपस्थित होत आहेत संतोष शेळके, आपलं देखील सहर्षा प्रकारचं स्वागत असणार आहे. निश्चित रूपाने ही स्पर्धा पाहतोय, आजूबाजूला झेंडे पाहतोय, शेखरची उणीव निश्चित रूपाने या मैदानामध्ये आपण सर्वजणांना जाणवते आहे. ही स्पर्धा आपण सर्वजण पाहत असताना शेखर आपल्यात नाही याचं खूप मोठं दुःख आहे. थाली में थाली, थाली में केक, थाली में थाली, थाली में केक. शेखर शेख है लाखों में एक, शेखर शेख है लाखों में एक. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, शेखर शेळके तुम्हारा नाम अमर रहेगा, शेखर शेळके तुम्हारा नाम अमर रहेगा. धन्यवाद. धन्यवाद. शतरक्षण आता ताबडतोब कृपया लावून घ्या, विनंती आहे. यानंतरच्या इनिंग साठी या ठिकाणी जोडले जातील अजित देशमुख, माफ करा, परंतु अनेक समालोचक या ठिकाणी देखील घडतात, याचा आनंद आहे. एवढे समालोचक असताना देखील खर तर जनार्दन पाटील नेहमीच रवीला सांगत असतात, प्रवीण गायकवाड, मनोज बेल्लेकर, नरेश डोमे, संतोष भालेराव सर, राजू डावकर सर यांना विचारूनच तारीख घ्या, आणि ते नसतील तर स्पर्धा पुढे ढकला. खर तर शिरूर प्रीमियर लीग जे चालू आहे त्या ठिकाणी राजू डावकर सर काम करतायत, परंतु जसंही शेटला कळालं की पंच फक्त संतोष सर राहणार आहेत, त्यांनी सांगितलं नाही नाही सगळे पाहिजेत, नाही तर तारीख पुढे जाऊ द्या. अगदी आपण पाहतो एवढं प्रेम आमच्या समालोचक पंचांवरती जनार्दन पाटील आहेर यांचं नक्कीच जे आहे. आणि खर तर हा महासंग्राम या वर्षी शेखरच्या नावानं पार पडत असताना चांगली पंचगिरी संतोष भालेराव सर, आज आपल्या बरोबर बाळा खाडे सर नक्कीच जोडले गेलेले आहेत. काल नारायण खिलारी यांना आपण पाहत होतो, परंतु अतिशय सुंदर पंचगिरी या पंचांनी जी केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 22 ते 26 स्पर्धेचा मोठा हंगाम आहे, परंतु जसा जसा वेळ मिळेल, खर तर पहिल्या दिवशी मनोजी बेल्लेकर सर जोडले गेले, 2 दिवस नरेशजी डोमे सर त्या ठिकाणी जोडले गेले. उद्या पुन्हा एकदा बेल्लेकर सर या स्पर्धेबरोबर जॉईन होतील आणि शेवटच्या दिवशी आम्ही सगळेजण जॉईन होऊ. परंतु मजा येते पुन्हा एकदा पठार भागावरती एवढा मोठा महासंग्राम फुलत असताना, एवढी मोठी स्पर्धा होत असताना, प्रेक्षकांची गर्दी होत असताना, रोमहर्षक सामने पाहताना खरं तर या पठार भागावरती मजा येते. आणि त्याचं श्रेय आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांना जाताना जे पाहायला मिळतंय. यानंतर अजित देशमुख आपल्या बरोबर जॉईन होतील.
मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का, मोठा हादरा बसलाय. संघाचा नेता, संघाचा कणा जो नक्कीच बाद होताना बघायला मिळालाय. राकेश गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. अरुण नाना काकडे यांचं आगमन होतंय, आपलं देखील स्वागत. सुनील मामा कळंचे आपलं देखील सहर्ष बघायचं स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपला सत्कार संपन्न केला जाईल. स्वर्गीय शेखर शेळकेवर नितांत प्रेम असणारे अरुण नाना काकडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय, आपलं देखील स्वागत. आपल्या स्पर्धेसाठी एक मिनिट ज्यांच्या सर, मार्फत सर, 12वा खेळाडू बघा, 12व्या खेळाडूला विनंती असणार आहे, वारंवार सूचना द्यायला लावू नका. ज्यांच्या मार्फत आपल्या स्पर्धेसाठी बिस्लरी सौजन्य आहे असे वसीमदादा सय्यद यांच्या मार्फत आवाजाचा पहाड अर्थात प्रवीण गायकवाड सरांना 201 रुपयाचं पारितोषिक प्रदान केलं जात आहे. वसीमदादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती प्रवीण सरांचा सत्कार संपन्न केला जातोय. वसीमदादा धन्यवाद. असेच आमच्या कलाकारांवर कौतुकाची थाप नेहमी टाकत जा. धन्यवाद. यावेळेस बघा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर धाव पलक जाऊन पोहोचलंय ते 3 या आकड्यावरती. 3 धावा धावपलकावरती बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं बारामतीचा सुपरस्टार 2 धावा आहे, 2 धावा आहे. बारामतीचा सुपरस्टार अक्षय टावरे मोरगावचा एक मोठा खेळाडू आहे. यावेळेस बघा फटका बसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल. स्वतः अक्षय टावरे चेंडू खाली येतोय, टिपतोय, सुंदर झेल संपतोय. फलंदाजाचा खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. इनामदार न्यू बॅटर जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काय कामगिरी अक्षय टावरेने एका बाजूने केली आहे. गोलंदाजी दर्जेदार सुरू आहे, अप्रतिम सुरू आहे. यावेळेस नक्कीच पंच कळवतील चेंडू खराब आहे, वाईड आहे, स्वेर आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर, चेंडू आलाय अवांतर. धावफलक एका धावेने पुढे सरसावलं जाईल. धावफलक जर बघितलं तर 3 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती बघायला मिळत आहेत. यावेळेस लेग साईडच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतोय. दर्जेदार फिल्डिंगचं प्रदर्शन जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. तोपर्यंत जर बघितलं तर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. संघाचं धावफलक तब्बल 5 याकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 5 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये ज्या नक्कीच बनवल्या गेल्यात. 2 मोठे धक्के, 2 मोठे हादरेचे संघाला बसले गेलेत. 5 धावा ज्या बनवल्या गेल्यात. आपण मैदानाच्या आतमध्ये सामना पाहतोय. 24 चेंडू 66 धावा अद्यापही विजयासाठी बनवायच्यात. संघ पाठलाग करतोय तो 71 धावांचा. त्यामधलं पहिलं षटक लाजवाब अप्रतिम हाताळलं गेलं. मोरगावचा सुपरस्टार द मॅन फ्रॉम बारामती अक्षय टावरेनं काय कमालीची गोलंदाजी करून दाखवली आहे. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी राजीव पाटेसर द मॅन फ्रॉम नारंगावचं एक कोहिनूर सितारा, एक कोहिनूर हिरा म्हणून ज्याची ओळख आहे.
एनबी ट्रॉफी मध्ये ज्यानं बाईक जी नक्कीच मिळवली होती, मॅन ऑफ द सिरीज ठरला होता, ब्रँड अँबॅसेडर तो त्या ठिकाणी नक्कीच होता. यावेळेस बघा समोरच्या बाजूला फटका खेळला, गॅप काढण्याचं काम जे नक्कीच अप्रतिम दर्जेदार प्रकारे केलं गेले, चौकार आलाय. एक दमदार चौकार जो नक्की शेखरच्या बॅटमधनं बघायला मिळालाय. शेखर हंडे जो नक्की स्ट्राइक एंड वरती बघायला मिळतोय. यावेळेस बघा नक्कीच हा चेंडू खराब वाईड स्वेअर अवांतर धावसंख्येत एकने वाढ होईल. अतिरिक्त स्वरूपात होणारी वाढ जी नक्कीच असणार आहे. त्याचबरोबर एक पारितोषिक आमच्यापर्यंत आलंय. राजू पाटे यांच्या प्रत्येक विकेटसाठी विघ्नहर्ता क्रेन सर्व्हिस काळूराम खंडेगळे यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर हा चेंडू निर्धाव आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे, कुठल्याही प्रकारचा धोका नसणार आहे. धावफलक जर बघितलं तर 10 या आकड्यावरती स्थिर बघायला मिळतंय. 10 धावा धावफलकावरती ज्या नक्कीच बघायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ जो नक्कीच प्रगतीपथावरती जारी. एक महत्वपूर्ण सामना आहे, एक महत्वपूर्ण लढत आहे, एक अटीतटीची लढत जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज संपूर्ण दिवसभरात टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नामांकित खेळाडू, मोठमोठे आयकॉन जे नक्कीच आपल्याला आपल्या या मैदानावरती बघायला मिळाले. एका बाजूला जर बघितलं तर घुलेवाडी हा संघ क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जाऊन दाखल झालाय. या सामन्यात विजयी होणारा संघ सामना खेळेल घुलेवाडी संघासमोर. तो सामना क्वार्टर फायनलचा सामना ठरणार आहे. गोलंदाज राजू पाटे. फटका फटकलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली पोहोचलाय तो सोने, आणि सोने इथं चूक करणार नाही. या फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. न्यू बॅटर प्रीतम बारी संघाचा दुसरा आयकॉन आहे जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या स्पर्धेची संकल्पना आपण बघितली. या ठिकाणी ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय, ज्यांनी 21 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आम्हाला भव्य दिव्य ट्रॉफीज दिलेल्या आहेत. कैलासवासी विजया बजरंग वाकळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बजरंग तात्याबा वाकळे त्यांचं आगमन या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय. सन्माननीय बजरंग शेठ तात्याबा वाकळे यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन असतं बाबा. गेली 21 वर्ष यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक ट्रॉफीज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मिळाल्या. सन्माननीय बजरंग शेठ तात्याबा वाकळे यांचं आगमन हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावफलक जर बघितलं तर 11 धावा निश्चितच धावफलकावरती बघायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 फलंदाज जे नक्कीच 3 फलंदाज जे नक्कीच पॅव्हलियन मध्ये परतले गेलेत. यावेळेस एक दमदार चेंडू आहे, फलंदाज समजू शकत नाहीये. आसिफ साठी हा चेंडू जर बघितला तर निर्धाव स्वरूपाचा येताना बघायला मिळालाय. धाव फलक 11 वरती स्थिर आहे. संघासाठी अडचणी वाढायला लागल्यात, अडचणी संघ सापडलाय. मात्र इथं संघासाठी कोणाला तरी विघ्नहर्ता ठरायचंय, संघाला संकटातून बाहेर काढायचंय, संकट मोचक धरायचंय. ते करत असताना मोठमोठ्या पटकांची आतिषबाजी होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असणार आहे. यावेळेस फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकानं कॉल दिला, चेंडू खाली पोहोचला, अतिशय आरामशीररित्या झेल कंप्लीट केला गेला आणि तदनंतर फलंदाज बाद झालाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. भव्य नामदार चषक म्हणून या स्पर्धेचं नाव जे असणार आहे. येत्या 28 तारखेपासून ही स्पर्धा कवटे मलकापूर या ठिकाणी सुरू होते. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय आम्हाला गेली 21 वर्ष ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. बजरंग शेठ तात्याबा वाकळे. खरं तर पैसे अनेक जणांकडे असतात, परंतु खरं तर या खेळाडूंसाठी ज्यांनी मोठं योगदान दिलं, या
खेळाडूंसाठी गेली 21 वर्ष या ट्रॉफीज खरं तर दिल्या आणि 21 वर्ष 21 संघांकडे खऱ्या अर्थाने त्यांच्या ट्रॉफीज गेलेल्या असतील. अगदी मला रवीनं या अगोदरची माहिती दिली की अगदी त्यांना विचारलं देखील जात नाही, नाव टाकून दिलं जातं 21 वर्ष. आणि ही भव्य दिव्य मदत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय बजरंग शेठ तात्याबा वाकळे यांचे आम्हाला लाभलेले आहे. त्यांचं पुन्हा एकदा तमाम संयोजक आयोजकांच्या वतीनं आणि खास करून जनार्दन पाटील आहेर यांच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद, आपण आलात या क्रिकेटच्या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. फलंदाज बाद असणार आहे. रनआउट होऊन जो नक्कीच प्रीतम बारी मोठा धक्का आहे. संघाचा आयकॉन जो नक्कीच बाद होताना बघायला मिळालाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. प्रत्येक विकेटसाठी काळूराम खंडागळे यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक होतं, ते नक्कीच या ठिकाणी जमा झालेलं आहे. त्यांचं देखील संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून हार्दिक आभार. समोरच्या बाजूला फटका खेळला, तिथं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, कलेक्शन करतोय, तोपर्यंत सिंगल पळून पूर्ण केली गेली आहे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन अक्षय टावरे जो नक्की सज्ज झाला गेलाय. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक आपण मैत्रीच्या आतमध्ये अक्षयच्या माध्यमातून बघतोय. नक्कीच सामन्यातली रंगत जी नक्कीच संपत चालली आहे. संघ पूर्णपणे अडचणीत आहे. राजू पाटेसाठी सन्माननीय काळूराम खंडागळे यांच्या माध्यमातून 200 रुपये कॅश प्राइज जमा आहे. सन्माननीय नितीन शेट आहेर यांच्याकडे ते पारितोषिक जमा आहे. हा, तेवढं मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर सन्मान्य काळूराम खंडागळे हे आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहे की महाराष्ट्र केसरी पहिलवान तानाजी मुंडे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. यावेळेस समोरच्या बाजूला फटका खेळलाय, तिथं एक धाव येणार आहे. धाव संख्येत 1 ने होणारी वाढ. धावफलक जर बघितलं तर एका धावेच्या साह्याने कॅल्क्युलेशन सांगा, समीकरण. चौदा धावा धावफलकावरती आहे. तदनंतर जर बघितलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये, कुठल्या प्रकारचा धोका नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. यावेळेस बघा मोठ्या फटका खेळायचा, क्षेत्ररक्षक खूप दूरवर राहणार आहे. तदनंतर जर एक धाव पळून पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला गेलाय. स्वर्गीय शकर शेळके यांच्या नावानं पहिल्यांदाच ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे. आणि अगदी आपण पाहतोय सन्माननीय निलेश आहेर यांचे मित्र आहेत आमचे विक्रम हांडे. शकरच्या नावानं जसंही चषक चालू होतंय, मी देखील खेळणार आहे. त्यांनी टीम टाकली आणि चांगला परफॉर्मन्स दिवसभराच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहतोय विक्रम हांडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं केला. वनकुटे टीमनं नक्कीच जो केला, संपूर्ण वनकुटेकर ग्रामस्थ अगदी आपण पाहतोय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत दिवसभर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. विक्रमजी हांडे आणि समस्त वनकुटे ग्रामस्थांचं आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चांगला भरदार खेळ आज दिवसभराच्या सत्रात तुमचा राहिलेला आहे. धावफलक जर बघितलं तर 16 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडू आणि 55 धावा विजयासाठी बनवायच्यात. 12 चेंडू 55 धावा. आव्हान अवघड आहे, मात्र इथं प्रयत्न करावे लागणार आहे. प्रयत्न कराल तर यश मिळेल, कारण
नॉकआउट सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण जर पराभूत झाला तर आपल्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. यावेळेस बघा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवर राहिलाय, चेंडू निर्जन स्थळी पडलाय. तोपर्यंत जर बघितलं तर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस बघा हा चेंडू नक्कीच निर्धाव स्वरूपाचा येताना बघायला मिळालाय. अजित सर बॉल किती राहिले, चेंडू किती राहिले, ओव्हर किती वेळ सर 10 चेंडू आणि 53 धावा अद्याप विजयासाठी बनवायच्या. 10 चेंडू 53 धावा. गोलंदाज गणेश जे नक्कीच गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. उर्वरित 10 चेंडू 53 धावा. यावेळेस फुलर लेनचा चेंडू आहे, फलंदाज समजू शकत नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळाला आहे. एक सूचना आहे, युवा छत्रपती गुलेवाडी संगमनेर, चला कॅप्टन ताबडतोब नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय. जशी मॅच आतमध्ये संपेल लगेच आपण टॉस घेणार आहोत. 6 ओव्हरची मॅच खेळवणार आहोत आपण शेवटची. सामन्याचं समीकरण बिघडलंय, सामन्याचं समीकरण अवघड झालंय. उर्वरित 9 चेंडू 53 धावा. बघा सामना फसलाय, सामना अवघड झालाय. सामना पूर्णपणे नारायणगाव या संघाच्या बाजूने झुकत चाललाय. त्यानंतर जर बघितलं तर एक दमदार बहारदार षटकार जो नक्कीच खेचून काढला गेलाय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. सन्माननीय सागर आहेर आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय सागर शेठ, दिलीप शेठ आहेर, आपलं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या समवेत आलेला मित्रपरिवार त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर ज्यांनी लाईव्ह सौजन्य दिलेलं आहे युवा नेते सन्माननीय अक्षय भाऊ गाडेकर, साई कृपा डेव्हलपर्स घारगाव, आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टू कॉम्बॉक्स. पुढचा चेंडू यावेळी कशा प्रकारे खेळला जाणार? फुलर लेनचा चेंडू आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना बघायला मिळणार आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. त्यानंतर पंच कळवतील षटक संपलंय, समाप्ती झाली आहे 4थ्या षटकाची. उर्वरित 6 चेंडू आणि 46 धावा विजयासाठी बनवायच्यात. क्या कभी गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. यावेळी जर बघितलं तर चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. यावेळेस बघा नक्कीच लेग साईडच्या दिशेने जमिनीला समांतर असा फटका आहे, तिथं एक धाव पळून पूर्ण केली जाईल. धावसंख्येत होणारा छोटासा बदल, सामन्यातली रंगत निघून गेली आहे. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकला गेलाय. सामना पूर्णपणे चेक. युवा छत्रपती गुलेवाडी, चला कॅप्टन. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय हार जीत नक्कीच असते, परंतु दोन्ही टीम चांगला परफॉर्मन्स दिवसभराच्या सत्रात करतायत. पाहिजे आता काय घडणार आहे उर्वरित चेंडूवरती. परंतु प्रयत्न आहे मित्रांनो, 6 ओव्हरची लढत घ्यायची आहे, शेवटची लढत. त्यामुळं युवा छत्रपती आपण या ठिकाणी सज्ज व्हायचंय. जशी मॅच संपेल लगेच टॉस घेणार आहोत. 4 चेंडू 45 धावा. होईल. सन्माननीय राजू घुले, सन्माननीय अजय कापडी, त्याचबरोबर सन्माननीय वाडगे साहेब आपण उपस्थित झालात, आपले हार्दिक स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती येऊन असं बाबा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पठार भागावरील अनेक क्रिकेटचे रसिक खर तर एका बाजूला दुःख असताना दुसऱ्या बाजूला आम्हाला आनंद देखील याचा होतोय
की पुन्हा एकदा पठार भागावरती ही गर्दी जमताना पाहायला मिळते आणि अगदी आपण पाहतोय 22 वर्षाची परंपरा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेला. पुन्हा एकदा तेच चेहरे पाहायला मिळतात या क्रीडांगणावरती, यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे आमचे बक्षीस दाते खरं तर मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. अनेक जणांनी दातृत्व दिले. त्यामध्ये आपण पाहतोय सन्माननीय बजरंग शेठ तात्याबा वाकळे गेली 21 वर्ष ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज खरं तर उपलब्ध करून दिल्या, ते सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पलीकडच्या बाजूला महेश आहेर, महेंद्र आहेर, राजू धात्रक आणि संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी आणि आता बॉल टू रन कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा सांगा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. स्वर्गीय शकर धावा नक्कीच विजयासाठी बनवायच्यात. बघा क्रिकेट रसिक उपस्थित होत आहेत. क्रिकेटवरती प्रेम आहे, मात्र क्रिकेट पेक्षा जास्त प्रेम जनादादांवरती आहे. म्हणूनच असलेली ही गर्दी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. यावेळेस निर्धाव स्वरूपाचा चेंडू येईल. सामन्यात विजयी झालाय नारायणगाव संघ. थँक्यू सर. या ठिकाणी पराजित टीमचा सन्मान देखील आम्ही करत आहोत. अर्थात वनकुटे टीमला आम्ही सन्मानित करतोय आणि तो सन्मान करण्यासाठी श्री दत्त देवस्थानचे विश्वस्त सन्माननीय शिवाजी मामा तळेकर यांना विनंती करतो आपण समोर यायचंय. त्या अगोदर एक टॉस संपन्न होतोय शेवटच्या मॅचचा आणि तो टॉस संपन्न केला जातोय. गेली 21 वर्ष आम्हाला ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य मिळत आहे सन्माननीय बजरंग शेठ तात्याबा वाकळे यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय शेवटचा मॅचचा. चला शिवाजी मामा तळेकर गुलेवाडी टॉस जिंकलाय. काय निर्णय आहे गुलेवाडीचा? शतरक्षण करण्याचा निर्णय आहे. संपूर्ण वनकुटे टीम विनंती करतो आपण समोर यायचंय. वनकुटे टीम आपल्याला सन्मानित केले जाते. वनकुटे टीम नाराज व्हायचं नाही. खास करून विक्रमजी हांडे यांनी ही टीम प्रस्तुत केली होती. सर्व टीमला विनंती करतो की आपण समोर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शिवाजी मामा तळेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहोत. वनकुटे टीम चला विक्रमजी हांडे खर तर शेखरच्या नावानं स्पर्धा होती. त्या ठिकाणी विक्रमजी हांडे यांनी जो सहभाग घेतला चांगली